ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पार्थ पवारांचा कोरेगाव पार्क मधील जमीन व्यवहार रद्द होण्याची शक्यता। थोड्याच वेळामध्ये अजित पवारांची पत्रकार परिषद। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट। मुलगा पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता। सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल। पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीमध्ये 99% शेअर्स, मात्र अद्याप गुन्हा दाखल नाही। जमीन खरेदी खतामध्ये कुठेही पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख नाही। जमिनीची नोंदणी करायला आलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल। समितीच्या चौकशीअंती योग्य कारवाई करू, सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्याकडून स्पष्ट। सुप्रिया सुळेंच्या पार्थ पवारांबाबतच्या सौम्य भूमिकेविरुद्ध पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी। सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न, पदाधिकाऱ्यांमध्ये सूर, सूत्रांची माहिती। वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या लुटारूंवर सरकार अवलंबून असल्यामुळे मोदी गप्प। पुणे जमीन खरेदी प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल। नुकसानग्रस्त शेत जमिनीचे पंचनामे होत नसतील तर आपण सरकारचा पंचनामा करायचा। शेतकरी म्हणजे अजित पवारांचा मुलगा नाही। जमीन फुकट मिळायला पार्थ पवार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा टोला। पुण्याचे पालकमंत्री असताना मुलाचा 300 कोटींचा व्यवहार वडिलांना माहिती नाही असं कसं होईल? चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंबादास दानवे यांची मागणी। पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा देण्याची मागणी। पार्थ पवारांचा प्रतिकात्मक पुतळा आणत मनसे आक्रमक। अमेडिया कंपनीचा सहभाग असलेला पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर। कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून अपहार केल्याचा आरोप। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यासह तहसीलदार येवले यांच्यावर गुन्हा दाखल। पुणे जमीन खरेदी प्रकरणात मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न। अमेडिया कंपनीच्या सर्व भागीदारांवर कारवाई व्हावी। अजितदादांनी तेव्हाच रोखलं असतं तर आज ही वेळ आली नसती, वडेट्टीवारांची टीका। कोरेगाव पार्कातील जमीन विक्रीच्या परवानगीसाठी फाईल माझ्याकडे आली होती। माझ्या नकारानंतर फाईलसाठी दबाव टाकण्यात आला। नंतर 2013 मध्ये थोरातांनी सुद्धा परवानगीसाठी नकार दिला। खडसेंची माहिती। धनंजय मुंडेंकडून मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी। जेवणात विष टाकून औषध देऊन किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, जरांगेंचा गंभीर आरोप। माझी जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत चौकशी करा। आरोपानंतर धनंजय मुंडेंचं आव्हान, जरांगेंना प्रकरण महागात पडणार, मुंडेंचा इशारा। धनंजय मुंडेंचं नार्को टेस्टसह सीबीआय चौकशीचं आव्हान जरांगेंनी स्वीकारलं। गाडीसाठी आरोपींचा धनंजय मुंडेंसोबत फोनवरून संवाद। पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंचा दावा। आजकाल एआयने काहीही करता येतं, माझ्यावरील आरोप खोटे। धनंजय मुंडेंनी जरांगेंचे आरोप फेटाळले। बेळगावातील ऊस आंदोलनाला हिंसक वळण। हत्तारागी टोलनाका परिसरामध्ये जोरदार दगडफेक। ऊस दर निश्चितीबाबत सरकारने लक्ष न दिल्याचा आरोप। आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।